Now the next part in which we study the knowledge regarding to the stem cells. First of all, what is meant by stem cells? The stem cells are useful for regeneration of organ. Nowadays, these stem cells are preserved as या स्टेम सेल्स ज्या आहेत त्या आपण संग्रहित करून ठेवतो आणि त्यांच्या मदतीने भविष्यात आवश्यक असणारे आपल्या शरीरात गरजेचे असणारे जे अवयव जे आहेत ते निकामी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये परत तशाच प्रकारच्या ऑर्गन्स किंवा अवयव जे आहेत ते तयार करण्याची क्षमता या स्टेम सेल्समध्ये असते. These are undifferentiated somatic cells of a multicellular organism. या सोमॅटिक सेल्स म्हणजे शरीरातल्या बॉडी सेल्स आपल्याला म्हणून दिसून येतात आणि जनरली या बहुपेशीय प्राण्यांमध्ये या पेशी ज्या आहेत त्या आपल्याला आढळतात. They are capable of giving rise to many more cells of the same type, or they can also differentiated into other type of cells. या स्टेम सेल्समध्ये अशा प्रकारची कुवत असते की सारख्याच दिसणाऱ्या पेशींची निर्मिती या स्टेम सेल्स करू शकतात किंवा शरीरामध्ये दुसऱ्या अवयवांचे सुद्धा निर्मिती करण्यासाठी या स्टेम सेल्स आपल्याला उपयोगात पडतात. बोन मॅरो सेल्स, ब्लड स्टेम सेल्स, कॉर्ड सेल्स और अम्बेलिकल कॉर्ड सेल्स आर एक्झाम्पल्स ऑफ स्टेम सेल्स. आपल्या शरीरातील हाडांमध्ये असणाऱ्या पेशी, रक्तामध्ये असणाऱ्या पेशी, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जन्मजात बालकांमध्ये दिसणाऱ्या अम्बेलिकल कॉर्ड म्हणजेच नाड ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये या स्टेम सेल्स दिसून येतात. They are be used in the treatment of Parkinson's disease, Alzheimer's disease, diabetes, leukemia, arthritis. या पेशींचा उपयोग हा पार्किन्सन्स डिसीज म्हणजे कंपनवात या आजारात, अल्झायमर्स डिसीज म्हणजे स्मृतिभ्रंश, डायबिटीज म्हणजे मधुमेह, ल्युकेमिया विशिष्ट प्रकारचा कर्करोग आणि आर्थरायटिस वातांचे प्रकार यांच्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. पुढचा भाग प्रेग्नन्सी. What is meant by pregnancy? It is the condition of carrying one or more embryos in the uterus. प्रेग्नन्सी म्हणजेच गर्भधारणा. गर्भपिशवीमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक गर्भ जे आहेत ते ज्या वेळेला विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होते त्या कालावधीला प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड जेस्टेशन. त्याला जेस्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं. इट रेफर्स टू द पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ द एग अप टू पार्च्युरिशन. हा कालावधी म्हणजेच स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्यात संयोग पावल्यानंतर त्यापासून विकास होत असताना तसेच वाढ होत असताना पासूनचा कालावधी ते अपत्य जे असेल ते नवजात अपत्य जन्माला येईपर्यंतचा कालावधी म्हणजेच प्रेग्नन्सी हा ओळखला जातो. द ॲव्हरेज पीरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्युमन्स लास्ट फॉर 266 days from fertilization or 280 days counted from LMC last menstruation cycle. मानवामध्ये हा प्रेग्नन्सीचा म्हणजेच गर्भधारणेचा काळ जो असेल हा 266 दिवसांचा असतो. जवळपास या 266 दिवसांमध्ये 266 अधिक 14 असा शेवटच्या मासिक धर्मापासून किंवा मासिक पाळीपासूनचा कालावधी हा मोजला जातो. दिस प्रेग्नन्सी पीरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 9 months is divided into 3 trimesters of 3 months each. हा कालावधी गर्भधारणेचा जो कालावधी असेल हा
9 महिन्याचा कालावधी असेल आणि तो 3 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला दिसून येतो. त्यातला पहिला प्रकार म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर. त्यात पहिल्या टप्प्यात फर्टिलायझेशन झाल्यापासून 12 आठवड्यापर्यंतचा हा कालावधी. यामध्ये इट इज द टाईम ऑफ मोस्ट रॅडिकल चेंजेस इन द मदर अँड एम्ब्रिओ. हा कालावधी माता आणि अपत्य यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणारा असतो. द एम्ब्रिओ रिसिव्ज न्यूट्रियंट्स in the first 2 to 4 weeks directly from the endometrium. वाढणारा गर्भ जो असेल हा गर्भ पोषण मिळवण्यासाठी 2 ते 4 आठवड्यांपर्यंत गर्भातील गर्भपिशवीतील आतल्या भित्तिकेपासून प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी आवश्यक पोषक तत्वे जे आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. It is the main period of organogenesis and the development of body organs. हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असून या कालावधीमध्ये वाढ होणाऱ्या गर्भात ऑर्गन्स म्हणजे अवयव निर्मिती होताना दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल जे आहेत ते बदल शरीरामध्ये आपल्याला घडून येताना दिसतात. By the end of 8 weeks, the major structures found in the adult are formed in the embryo in a rudimentary form. सुरुवातीला यामध्ये 8 आठवड्यांपर्यंत महत्त्वाचे बदल जे आहेत ते या अपत्यांमध्ये घडून येताना दिसून येतील आणि काही जे घटक असतील किंवा काही अवयव जे असतील ते अवयव कायमस्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये दिसून येतात. द एम्ब्रिओ इज नाव कॉल्ड फिटस. आता या वाढणाऱ्या गर्भाला त्या ठिकाणी अपत्य असं म्हटलं जातं. इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. Arms, hands, fingers, feet, toes are formed. या अवस्थेत 3 सेंटीमीटर लांबीचं अर्भक जे असेल ते विकसित झालेलं असणार, ज्यामध्ये आर्म्स म्हणजे हात जे असतील किंवा बाहू जे असतील ते, फिंगर्स बोटं, फीट पाय, टोज अंगठे तयार होताना दिसून येतात. Fetus can open and close mouth and fist. त्या ठिकाणी हे नवजात अर्भक जे असेल त्यामध्ये त्याच्या तोंडामध्ये उघडीप होताना दिसून येते. CNS is fully formed. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच मेंदूकडचा भाग जो असेल तो सुद्धा आता विकसित होण्यास सुरुवात होताना दिसून येते. Working of excretory and circulatory systems begins. एक्सक्रिटरी म्हणजेच उत्सर्जन, त्याच पद्धतीने रक्ताभिसरण संस्था ज्या आहेत त्यासुद्धा कार्य करण्यास सुरुवात करतात. Movement of fetus begin but mother cannot feel it. त्या ठिकाणी नवजात अर्भक जे असेल त्याच्यामध्ये हालचाल जी असेल ती आता होताना दिसून येते, परंतु मातेला त्याची कल्पना येत नाही. हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. हृदयाचे ठोके जे असतील ते 6व्या आठवड्यापासून ऐकू येण्यास सुरुवात होते. प्रोजेस्टेरॉन लेव्हल बिकम्स हाय अँड मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. या कालावधीत स्त्रियांमधील प्रोजेस्टेरॉन नावाचे जे हार्मोन्स असतील म्हणजे विकर जे असतील त्या संप्रेरक जे असतील त्यांची लेव्हल जी असेल ती वाढलेली दिसून येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मासिक धर्म जो असेल तो कालावधी पुढे लोटला जातो जोपर्यंत त्या नवजात अर्भकाचा बाहेर जन्म होत नाही तोपर्यंत. ॲट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमेस्टर fetus is about 7 to 10 centimeter long.
Meanwhile, the mother's body also undergoes rapid changes. High level of progesterone initiate changes in her reproductive system. या कालावधीत मातेत सुद्धा अनेक महत्त्वाचे बदल जे आहेत ते घडून येताना दिसून येतात. The maternal part of placenta grows, the uterus becomes larger. In this period, the mother experiences morning sickness. या कालावधीमध्ये मातेकडून जे बदल आपल्याला दिसून येतात त्यामध्ये मातेच्या गर्भाशयामध्ये वाढ जी असेल ती वाढ दिसून यायला लागते. त्याचबरोबर माता ज्या असतील, ज्या गर्भवती माता ज्या असतील त्यांच्यामध्ये मॉर्निंग सिकनेस म्हणजेच सकाळी उठल्यानंतर त्यांच्यात थकवा जो असेल तो जाणवतो. नॉसिया काहीही न करण्याची इच्छा, वोमिटिंग ओकाऱ्या त्यांना होणार, मूड स्विंग त्यांच्यामध्ये मानसिक बदल जे असतील ते सुद्धा घडून येताना दिसून येतात. नेक्स्ट, सेकंड ट्रायमिस्टर. This is the time up to 13th to 26th week. It is the period of rapid growth of fetus. आता त्या अपत्याची वाढ जी असेल ती वेगाने होण्यास सुरुवात होते. The uterus grows enough for the pregnancy to become obvious. या ठिकाणी गर्भपिशवीची वाढ जी असेल ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. द फिटस इज व्हेरी ॲक्टिव्ह अँड ग्रोज टू अबाउट 30 सेंटीमीटर्स. अपत्याची जी लांबी असेल ती 30 सेंटीमीटर आता झालेली दिसून येते. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स. मेंदूमधील अवस्था जी आहे विकासाची ती आता सुरुवात झालेली दिसून येते. Hormone levels stabilize as HCG declines. The corpus luteum deteriorates or regresses, and the placenta completely take over the production of progesterone, which maintains the pregnancy. आता या स्टेजमध्ये कॉर्पस ल्युटियम नावाचा जो भाग असेल हा त्या ठिकाणी नाहीसा व्हायला लागतो आणि प्लॅसेंटा नावाचा जो मातेच्या गर्भाशयातील भाग असेल तो पूर्णपणे प्रोजेस्टेरॉनची लेव्हल जी असेल, पातळी जी असेल ती नियंत्रणात आणण्यासाठी कार्य करताना दिसून येतो. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी ॲट 18 to 20 weeks shows baby's growth and position. 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीमध्ये अल्ट्रासाउंड सोनोग्राफीच्या माध्यमातून अपत्यामध्ये कशा पद्धतीची वाढ आणि त्याची जागा गर्भाशयात कोणत्या ठिकाणी आहे ती त्यावरून कळते. फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ डिलेव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड. यावरून मातेमध्ये गर्भधारणा झाल्यानंतर त्या ठिकाणी अपत्य जन्मासाठीचा कालावधी हा ठरवला जातो. बेबीज मुवमेंट कॅन बी इझिली फेल्ट बाय द मदर. या कालावधीत मातेकडून अपत्यामध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या लक्षात घेतल्या जातात किंवा त्यामध्ये त्यांना त्या जाणवायला लागतात. हेड हॅज हेअर्स, आयब्रोज अँड आयलॅशेस ॲपियर्स. पिन्नी आर डिस्टिंक्ट. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये अपत्यामध्ये डोक्यावर केस येणं, भुवयांमध्ये विकास होणं, भुवया वाढणं, पापण्यांची निर्मिती, त्याचबरोबर कानांची निर्मिती होताना दिसून येते. द बेबी रिचेस हाफ द साईज ऑफ द न्यूबॉर्न. जन्माला येणाऱ्या नवजात बालकाच्या अर्ध्या आकारात या स्टेजमध्ये किंवा या टप्प्यामध्ये अपत्य दिसून येतं. पुढचा टप्पा थर्ड ट्रायमेस्टर. फ्रॉम 27 week टिल द पार्च्युरिशन.
पुढच्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये 27 आठवड्यापासून ते अपत्य जन्मापर्यंतचा हा कालावधी. द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg in weight and 50 centimeter in length. या कालावधीमध्ये अर्भक जे असेल किंवा नवजात बालक जे असेल ते 3 ते 4 kg म्हणजे 3 ते 4 किलो वजनाचे, त्याचबरोबर 50 सेंटीमीटर लांबीचे आपल्याला दिसून येते. आईज आर ओपन. There is gain in body weight as the fetus grows. The uterus expands around it. The mother's abdominal organs become compressed and displaced, leading to frequent urination, digestive blockages, and strain in the back muscles. At the end of third trimester, the fetus becomes fully developed and ready for parturition. या कालावधीमध्ये मातेमध्ये महत्त्वाचे बदल जे आहेत ते घडून येताना दिसतात. मातेच्या उदरामध्ये असणारे जे अवयव असतील ते दाबले जातात, जेणेकरून त्यामुळे मातेमध्ये युरिनेशन म्हणजे सातत्याने लघवीला जाणे, त्याचबरोबर डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस म्हणजेच शरीरामधून अन्न जे असेल ते पचन होत असताना त्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा प्रक्रिया मंदावते. तसेच स्ट्रेन इन बॅक मसल्स म्हणजे पाठीमध्ये वेदना होताना दिसून येतात.